रोग काही सांगा नाही, काहीच नाही, एकदम बेस्ट आहे. किड्याकडं काही माती बी मोकळी फुटाय बाबा असंच घ्यायला तिकडून विहिरी कोणती तसंच यावं. सर हे कसं माहिती आहे का 5 फूट अंतर आहे त्याच्यामुळे हे इकडे 2.5 फूट वाढला, इकडे 2.5 वाढला तर काय पडलं ना आपल्याला ह्याला जास्त उंची वाढ द्यायची नाही. इतका झाला की त्याने थोडं झालं सगळं मग पुन्हा पसरतो काही उंच काय चाललं थोडं 1-2 वळी सुद्धा तो उंची दाखवाय तुम्हाला. पण म्हणजे कसं आम्हाला शेंडे जाणे शेंड्यावर पण लागते जागेवर का पण वरते असं एवढं जागे किती वाढत आहे आमचा दोस्त तिथं होता पहिला कापूस फाटे फुटले फाटे फुटले जागेवर असं बोललं बरं नाही. आता उंची किती यायची कमरला मांड्याला आहे मांड्याला बघा ना आता 5-25 हे आहे त्याला हो चापा आहे एक 5-25 चापा आहे बघा ना मोजा नाही का 5-25 ह्याची उंची तर जवळपास बघा ना मांड्याला आली आता 1 महिना फक्त 12 दिवस झाले. नमस्कार सर. नमस्ते नमस्ते नमस्ते. आपलं नाव सर? सर मी प्राध्यापक बळीराम पवार. अच्छा. आणि हे माझे बंधू शेती करतात मोहन पवार. मोहन पवार हां तुम्ही शेताकडे असता ना? बरोबर. सर आपला एकदा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 97 66 63 72 39. ओके धन्यवाद. सर आपण आज कापसाच्या प्लॉटमध्ये थांबलो. हो सर. आणि याच्या अगोदर आपण इथंच टरबुजावरती आपण शूटिंग घेतली. याच्या अगोदर इथे ह्या 1 एकरमध्ये टरबूज होते. हां. आणि या ठिकाणी मी काय केलं अच्छा आपलं ग्रीन प्लॅनेटचा ग्रो आणि नायट्रो किंग वापरल्यामुळं टरबुजाचं तर मला भरघोस उत्पादन झालंच. अच्छा. पण त्या म्हणजे वापरलेल्या औषधाचा जमिनीमध्ये असर राहिला आणि या ठिकाणी कापूस लावल्यामुळं याचं झपाट्यानं वाढ झाली. मी आता तिकडल्या साईडची पण शूटिंग घेऊन आलोय. तर तिकडं तुम्ही वापरलं नाही? हो नाही तिकडे तर अजिबात वापरले नाही कारण मला विश्वासच नाही गेला. तो आणि हा कापूस एकाच दिवशी लावलेला आहे. एका दिवशी लावलेला आहे. काहीच हरकत नाही. तर याची खूप वाढ आहे. कळा पण हिरवीगार आहे. कळा हिरवीगार आहे. याच्या रोगराई कसल्याच पद्धतीची नाही. कोणतीच फवारणी केली नाही आम्ही आतापर्यंत. रासायनिक खत रासायनिक खत वगैरे काहीच नाही. काहीच नाही. आणि तिकडल्या साईडला म्हणजे वापरल्यामुळं त्याची माती सुद्धा कशी एकदम बघरा सगळं. विशेष म्हणजे 1-1.5 महिना झाला पाऊसच नाही. खूप मोठी गोष्ट आहे सर. म्हणजे या प्रोडक्ट मुळे याची क्षमता वाढली. जमिनीमध्ये पोत राहा त्या ठिकाणी गारवा टिकून राहिला. बरोबर चालतं. तर सर तुम्ही आता हे ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात? हो समाधानी सर. आता मी ग्रीन प्लॅनेटचं पूर्ण प्रोडक्ट वापरणार. इथून पुढे तुम्ही सगळ्याला ग्रीन प्लॅनेटचं प्रोडक्ट वापरणार? म्हणजे इथं जवळपास 2.5 एकर कापूस आहे. अच्छा. तर जवळपास ही ग्रीन प्लॅनेट जर वापर केला तर सरासरी 50 क्विंटलच्या वर कापूस व्हायला पाहिजे. 50 क्विंटलच्या वर तुमची अपेक्षा आहे? कारण शेतकऱ्याने हे जर वापरलं आणि कापूस लावला तर वर्षभर ऊसाला पाणी घालायची गरजच नाही. ऊस लावूच नाही. चला काय हरकत नाही. पवार साहेब तुमचं काय म्हणणं? म्हणजे जर विश्वास वाटत असला तर तिकडचा कापूस आणि इकडचा कापूस बघायचा. हो चला बघू. म्हणजे हो मी बघितलंय तरी पण आपण एकदा बघू. याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये डिफरन्स लगेच लक्षात येईल तुम्हाला. बरोबर आहे. बघा आता ह्याची उंची जवळपास इतकी आहे. तुमच्या गुडघ्याच्या वर आहे. याची उंची किती आहे? गुडघ्याच्या खालीच आहे. गुडघ्याच्या खाली का खाली आहे? कारण इकडे आम्ही ते प्रोडक्ट वापरलं नाही आणि इकडे प्रोडक्ट वापरलं होतं. पण आता नाही वापरायला आम्ही. हे पूर्वी वापरलं होतं टरबुजाच्या वेळेस. आता आम्ही आता वापरणार उद्यापासून. अच्छा. म्हणजे आता आज तुम्ही प्रोडक्ट घेतलेले आहात. तुम्ही आता इथून पुढे हे कंटिन्यू इथून वापरणार आहे. बरोबर आहे. आणि इकडे थोडीशी तूट पण आहे. इकडे कुठं तुमचं बी वगैरे क्षमता एकदम म्हणजे 100% उगवण क्षमता. 100% उगवण क्षमता आहे. बरोबर. पवार साहेब तुम्हाला व्यवस्थित समाधानी आहात तुम्ही? इथून पुढे ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरणार, लोकांना पण सांगणार? चालतं काय हरकत नाही. कदम सर तुमचं काय म्हणणं आहे? सर नाही वापरलेल्या ह्याच्यात जर्मिनेशन पण कमी आहे. वापरलेल्या जर्मिनेशन चांगलं आहे. जर्मिनेशन खूप आहे. पानाची साईज पण मोठी आहे. चाफे पण लागले सर. चाफे पण लागलेत. अरे बापरे बाबा खरंच 25-30 चाफे आहेत सर. 25-30 चाफे आहेत. बरोबर आहे.
आणि ह्याला चापी नाहीत आणखी. आणखीन याला काहीच नाही. आणि दोन्ही कापसाची जात एकच आहे. हे बघा सर. हो असं आणखीन काही जात एकच आहे. कुठली जात आहे? भक्ती. भक्ती आहे का? हो. बरं बरं चालतंय. तर सर तुम्ही समाधानी आहात? हो समाधानी आहे. आणि इथून पुढे मी म्हणजे ग्रीन पॅनचं प्रोडक्ट वापरणार. हा. आणि लोकांना शेजाऱ्यांना पण म्हणजे दिसायला पाहिजे हा, की आता हा. ह्याच्या बाजूला सुद्धा आमच्या शेतकऱ्याचा कापूस आहे. हो आहे हो त्याने आहे वापरलेला दिसतंय. नाही. तो म्हणतो आम्हाला तुम्ही म्हणजे नेमकं काय याला काय टाकलंय? खाऊ घालता? आम्ही म्हणलं आणखी तर काही नाही, आता उद्यापासून घालणार आहे. अच्छा 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 हो. अजून तर सुरुवातच केली नाही. नाही सुरुवात केलेली नाही. चला म्हणजे अगोदरचं तुम्ही वापरलं तर एवढा फरक आहे. हा, अगोदर आता वापरल्यानंतर तर आता खूपच फरक पडणार आहे. वापर म्हणजे आम्हाला 100% विश्वास बसला तुमच्यावर. हा, हा. म्हणून तर तुम्हाला आज मी ते पाहण्यासाठी बरोबर आहे आणलो. बरोबर आहे. आणि उद्यापासून त्याला मी वापरणार आहे. चालतंय चालतंय काहीच हरकत नाही. चला धन्यवाद सर. ओके ओके थँक्यू सर.